हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, लाईट गेलेली आहे आणि खूप गरम होतंय. तुम्हाला दिसत असेल खूप घाम पण येतोय. पण म्हटलं लाईट गेलेली आहे तोपर्यंत मी तुमच्या साठी जो आहे व्हिडिओ शूट करावा, कारण की बऱ्याच ताईंच्या कमेंट येत्या की ताई ब्लाऊज कसंही शिवा, शोल्डर हे ब्लाऊजचं उतरतं. बऱ्याच ताईंच्या कमेंट पण आहेत आणि त्यामुळे मग मी म्हटलं चला तुम्हाला आज जे आहेत ना 3 ट्रिक्स सांगते, जेणेकरून तुमचा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या अजिबात उतरणार नाही. आणि त्याचबरोबर जो चार्ट आहे, शोल्डरचा चार्ट आहे, आर्महोलचा चार्ट आहे, हा तुम्ही जर यूज केला तर तुमचं ब्लाऊज हे अजिबात शोल्डर उतरणार नाही. आणि ज्या ट्रिक्स सांगणार आहे त्या तुम्ही ज्या आहे तुमच्या कटिंगमध्ये फॉलो करायच्या आहेत तुम्हाला. तर कटोरीचा चार्ट आणि आर्महोलचा चार्ट, मी जे काही दोन चार्ट शेअर केलेले आहेत आता एवढ्यामध्ये, या हप्त्यामध्ये का मागच्या हप्त्यामध्ये, असं कितीतरी दिवस झालेले आहेत, तर ते मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला त्याचाही खूप फायदा होणार आहे की आपण कोणत्या साईजला कितीचं शोल्डर घ्यायचं आणि आर्महोल घ्यायचं. म्हणून हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही इथंच चूक नेमकी करतात की आपल्याला शोल्डर किती टाकायचं आहे आणि आर्महोल किती टाकायचं आहे, आणि त्याच्यानुसार आपण डीप गळा सुद्धा आपला जर घेतला तर शोल्डर हे उतरतं. तर त्यासाठी आपण आहे ना आजचा व्हिडिओ बघू आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. जर चॅनलवर नवीन असाल तर मैत्रिणींनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं, तर मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातं. आणि शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आत्ता लाईक केलं तरी पण चालेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे. इथं तुम्ही तुमचं कोणतं पण ब्लाऊज तुम्हाला शिवायचं असेल, कोणत्याही साईजचं असू द्या, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 2-3 ट्रिक्स तुम्ही यूज करायच्या आहेत. तर मी इथं फक्त तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बॅक साईड पार्ट दाखवणार आहे. तर इथं हा बॅक साईड पार्ट आपल्याला याच्यावरती जे आहे सर्वात पहिला आपण जो काही पार्ट काढतो तो म्हणजे बॅक साईड पार्ट काढतो. बॅक साईड आपण पार्ट काढताना बॅक साईडचा जो काय आपला पार्ट आहे त्याच्यावरूनच आपण फ्रंटचा पार्ट काढतो, बरोबर. तर त्यामुळेच आपण सर्वात पहिला हा बॅक साईड पार्ट काढणार आहे आणि त्याच्यावरूनच जे काय आपल्या ट्रिक्स आहेत त्या सुरुवातीलाच आपल्याला यूज करायचे आहेत, जेणेकरून जो ब्लाऊज आहे तो अजिबात चुकणार नाही पुढं. चला आता तुम्ही इथे पाहू शकता. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देते. जसं की आपण जर घर बांधायला लागलो तर आपलं सर्वात मेन म्हणजे आपला पाया असतो, बरोबर. पाया व्यवस्थित जर खाली असेल तर तुम्ही वरचं काम तुमचं स्टार्टिंग करू शकता आणि ते पण भक्कम आणि मजबूत होतं. तसंच ह्या ब्लाऊजचं तुम्ही सुरुवातीलाच जी काय आपण सुरुवात करतो ब्लाऊजची त्यावेळेसच जर तुमचं व्यवस्थित कटिंग झालं तर तुम्ही पुढं कसाही ब्लाऊज शिवला, कसंही काही केलं तर तुमचा ब्लाऊज छानच येणार आहे, बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच लक्ष द्यायचंय आणि मग तुम्ही शेवटी ब्लाऊज हा स्टिच करून बघू शकता. खूप सुंदर याचं तुम्हाला हे रिझल्ट भेटन. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता इथे पहा, आपण सर्वात पहिला उंची टाकून घेत असतो आणि उंचीमध्ये 1 इंच घेत असतो. जसं मी आता 13 इंच उंची आहे आणि 14 इंचावर मार्किंग करून घेते. बघा, जी काय आपली उंची आहे त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून घ्यायचा, बरोबर. 14 इंचावर मार्किंग करून घेतलं. आता इथं तुमची उंची किती पण असू शकते, बरोबर. दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे आपण गळा रुंदी टाकतो. आता गळा रुंदी टाकताना कोणत्या साईजला कितीची गळा रुंदी टाकायची ते चार्ट मध्ये मी दिलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही ह्या गळा रुंदीचंही माप एकदा नक्की चेक करा. तुम्हाला कोणती साईज आहे आणि आपण गळा रुंदीचं माप किती टाकलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर मी इथं 2.25 इंच गळा रुंदीचं माप टाकून घेतेय. आता इथे आपल्याला टाकायचंय शोल्डर. आता तुम्ही इथं पाहू शकता, जर तुमचा गळा 10 इंचाच्या खाली असेल, जसं मागचा गळा आता हा 10 इंच आहे, तर आपल्याला त्याच्या खाली अर्धा इंच प्लस करावा लागेल. जो काय आपला गळा असतो आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून घेतो, बरोबर. जसं एखाद्याचं 10.5 असेल तर मग 11 घ्यायचं, 11 असेल तर 11.5. हे झालं आपला डीप गळा. आणि शोल्डर हे आपलं कुठं उतरतं, डीप गळा घेतल्यावर. किंवा खूपच वरती गळा आहे, एखाद्या आजीबाईचा आहे, 5.5 आहे, 6 आहे, 6.5 आहे, तर त्यावेळी जर तुमचं शोल्डर टाकण्यात चूक झाली
तर तुमचं हे 100% शोल्डर हे उतरणार. मग काय होतं की गळा तर वरती आहे आणि मग शोल्डर कसं काय उतरतं? तुमचं सगळं जे काही माप आहे ह्या शोल्डरवर आहे. तुम्हाला हे शोल्डर जर तुम्ही परफेक्ट टाकलं तर तुमचं इकडं ब्लाऊज अजिबात चुकणार नाही आणि उतरणारही नाही शोल्डर. तर आता जर तुमचा गळा डायरेक्टली 10 इंचाच्या खाली असेल, 10.5 असेल, 11 असेल, 11.5 असेल, 12 असेल, जो काय तुमचा गळा असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, 10 इंचाचा गळा असेल तर तुम्ही डायरेक्टली शोल्डर तुम्हाला इथं 5 इंच टाकायचं आहे माप. डायरेक्टली हे 5 इंच तुम्ही घेऊ शकता. तर बघा आपली गळा रुंदी 2.25 इंच जाऊन मग इथं आपली शोल्डर किती उरतं तुम्ही चेक करून पाहू शकता. तर ते आहे 2.25 इंचाचं. 2.25 इंचामध्ये तुमचं अर्धा इंच शिलाई मार्जिन जाणार आहे, बरोबर. मग किती राहतं पाहू शकता, 2.25 इंच, बरोबर. हे बघा 2.25 इंच तुमचं शोल्डर राहणार आहे. मग आता इथं जर तुम्हाला शोल्डर कमी करायचंय, तुम्हाला जर 2.25 पेक्षाही कमी घ्यायचंय, 1.5 घ्यायचंय, 2 घ्यायचं, मी 1.5 इंचाचं शोल्डर, 1 इंच 1.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं असेल तर तुम्हाला काय चेंज करायचं आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. जर ज्यांची रिक्वेस्ट असेल मी त्यांच्यासोबत ती लिंक नक्कीच शेअर करीन. आता इथे बघा मी हा 1.5 इंच किंवा 2 इंचाचं शोल्डर घ्या असं म्हणत नाहीये. इथं मी तुम्हाला सांगते, इथं जर तुमचं 2 इंचाचं 2.5 इंचाचं शोल्डर असेल तर तुम्हाला इथे डायरेक्टली आपण जे काही शोल्डरचं माप टाकलेलं आहे ते आपण 5 इंच टाकलेलं आहे. 2.25 इंच मायनस करून घेतल्यानंतर ही शोल्डर पट्टी 2.25 इंच आपली भरलेली आहे. याच्यामध्ये पण आपलं इथं शिलाई मार्जिन जाणार आहे अर्धा इंच, बरोबर. त्यानुसार ही शोल्डर पट्टी तयार राहणार आहे. आणि टीप गळ्याला आपल्याला एवढंच शोल्डर हे जे आहे पाहिजे असतं. जसे की 10 इंच 10.5 इंच असा गळा असेल तुमचा बॅक साईडचा तर शोल्डर हे डायरेक्टली 5 इंच घ्या. याच्यापेक्षा पण खाली असेल जसं की 11 11.5 असेल, 12 असेल, 12.5 असेल तर तुम्ही हे डायरेक्टली शोल्डर 4.5 इंच घ्या, बरोबर. आता हे झालं डीप गळ्याचं. तुमचं डीप गळा असेल तर त्यावेळेस हे शोल्डर नक्की म्हणजे नक्की उतरतं. तर त्यासाठी तुम्हाला ही शोल्डर जे आहे याच्यावरती फोकस करायचा आहे, व्यवस्थित शोल्डर लावायचे. अगदी तुम्ही डीप गळा जास्त घेत असाल तर तुम्हाला इथं डायरेक्टली शोल्डर हे 4.5 इंच 5 इंच एवढंच ठेवायचंय, याच्या पुढे जास्त लावायचं नाहीये. इथे तुमची चूक होती ते मी तुम्हाला सांगितलं शोल्डर हे कशामुळे उतरतं. आता अजून दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस गळा तुमचा हा एखाद्या कस्टमरचा म्हणजे म्हाताऱ्या आजीचा 5.5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 8 इंचाच्या वरती गळा असेल तर हे शोल्डर जे आहे हे डायरेक्टली तुम्ही 6 इंच घेऊ शकता. 6 इंचा म्हणजेच 5.25 इंच घेऊ शकता, 6 इंच घेऊ शकता. एवढं तुम्हाला शोल्डर हे डायरेक्टली ठेवायचे. आणि गळा रुंदी जी आहे ती तुम्ही इथं 2.5 इंच 2.25 इंच गळा रुंदी ही अशीच ठेवायची आहे. आणि त्याच्या पुढे जे काही तुमचं शिलाई मार्जिन राहतं, शोल्डर पट्टी राहती तेवढी ठेवायची आहे. जेणेकरून जर म्हाताऱ्या आजीचा ब्लाऊज एवढ्यावरती असेल, कुणाचा 5 इंच गळा असतो, 6 इंच असतो, 7 इंच असतो, 8 इंच असतो, याच्यानुसार काय आहे तर ही शोल्डर जे आहे ते 5.25 इंच किंवा 6.5 इंच लावायचे, बरोबर. अशा पद्धतीने हे आपल्याला म्हाताऱ्या बायांचं झालं शोल्डर कसं टाकायचं म्हणून. आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादी नवतरणी बाई असते, म्हणजे तर नवतरणी बाई असती आणि तिलाही गळा जो आहे जास्त डीप आवडत नाही, वरतीच गळा आवडतो. जसं की 8 काहींचा 8 असू शकतो, 9 असू शकतो. तर तुम्हाला हे डायरेक्टली शोल्डर 5.5 इंच लावायचे. पण हे शोल्डर उतरतं म्हणून मी तुम्हाला हे सांगतेय. पण जर तुम्ही चार्टचा वापर करून शोल्डर टाकले, जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतेय, तुम्ही जर डायरेक्टली चार्टचा वापर करून जर शोल्डर वगैरे टाकलं, आर्महोल टाकलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही त्या चार्टचा उपयोग 100% करा तर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. तर इथं तुमची चूक होती शोल्डर पाशी, ती तुम्हाला सुधरून घ्यायची आहे जेणेकरून तुमचं शोल्डर हे उतरणार नाही. आता आर्महोलही तुम्हाला काय करायचे, सर्वात लहान साईज असेल तर तुम्ही इथं अगदी शोल्डर आर्महोल जे आहे ते 5.5 इंचापर्यंत
घ्यायचंय, सर्वात लहान साईज 32 साईज पर्यंत. त्याचाही चार्ट मध्ये मी सांगितलेला आहे कोणत्या साईजला आर्महोल किती घ्यायचं म्हणून, त्यानुसार तुम्ही इथे टाकू शकता. जसं मी आता 5.5 इंच घेतलं. जास्त डीप गळा असेल तर आर्महोल हे जे आहे हे आपल्याला 5.5 इंचाच्या खाली न्यायचं नाहीये. ज्यावेळेस खूपच स्ट्रॉंग बाई असेल, जसं की 40 छाती 42 छाती, त्यावेळेसच तुम्हाला हे आर्महोल खाली न्यायचंय. नाहीतर तुमचं हे आर्महोल तुम्ही 5.5 इंचापर्यंतच ठेवायचंय ज्यावेळेस तुमचा गळा हा डीप असेल. तुम्हाला मी जे काय बोलते ते लक्षात येतं का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नाही तर मग मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन सोपं करून मी तुम्हाला नक्कीच सांगन. तर इथं जे आहे आपला जास्त डीप गळा असेल तर मग आर्महोल हे जे आहे आपल्याला 5.5 इंचापर्यंतच ठेवायचंय. याच्या वरती म्हणजे 5 किंवा 5.5 असं शोल्डर आर्महोल जे आहे ते आपल्याला ठेवायचे. आणि स्ट्रॉंग असेल बाई 40 42 44 तर त्यावेळेस तुम्ही हे 6 6.5 घेऊ शकता आर्महोल डीप गळ्यामध्ये, बरोबर. आता हे समजा मी जसं 5.5 इंचावरती घेतलेलं आहे, आपण घडी टाकून घेऊ इथं 10 इंच, म्हणजे 8ची छाती आणि 2 शिलाई मार्जिन सरळ लाईन मारून घेते. बॅक साइड पार्ट काढून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आता 1.5 इंच मोंढ्याचा आकार कसा द्यायचा तो तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही असा डीप गळा घेशाल, तुम्हाला प्रॉपर तुमचं कुठेही चुण्याही पडायला नाही पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला इथं काय करायचंय, जास्त डीप गळा आहे, चुण्याही पडायला नको, एकदम स्ट्रेट मध्ये आपलं आर्महोल मोंढ्यामध्ये व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्यावेळेस इथं 1.5 इंचाचा पॉइंट घ्यायचा आहे आणि जे काय आपण आर्महोल घेतलेला आहे याचा मधला सेंटर काढून इथं घ्यायचंय आपल्याला या लाईनीवरती, जसं मी घेतलं. आणि इथून तुम्हाला सरळ यायचंय. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण हा आर्महोल असा घेतो आणि मग इथं काय होतं, आपल्या झोळ वगैरे हा पडायला लागतो, बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय, ही लाईन अशी सरळच ओढायची जिथं आपला पॉइंट आहे. आणि इथून आपल्याला हे अशा पद्धतीने खोल भाग घेऊन हा असं या पॉइंटला जोडायचा आहे, जो काय आपला 1.5 इंचाचा पॉइंट आहे हा. यावेळेस तुमचं शोल्डर हे इथं अजिबात झोळ चुन्या ह्या जागेवर ज्या आपल्या पडतात त्या अजिबात पडणार नाहीत. ही तुम्हाला ट्रिक्स यूज करायची आहे. आता तुम्ही म्हणशाल मग फ्रंट पार्टचा आपला मोंढ्याचा आकार कुठून द्यायचा, तोही तुम्हाला याच्या खालून असा द्यायचा आहे. आपण जो काय फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार देतो ना, तो आपल्याला याच्या खालून 1/2 इंचाने द्यायचा आहे. तर हे फ्रंट पार्टचं झालं. आणि बॅक साईडनीही तुमच्या झोळ पडणार नाही आणि फ्रंट पार्टनीही अजिबात झोळ पडणार नाही. तुम्ही ही ट्रिक्स एकदा नक्की यूज करून बघा. तरीही शोल्डर उतरतं, समजा बऱ्याच मैत्रिणींचं तरीही शोल्डर उतरतं, मग काय करायचं, कसंही करा, कशीही कटिंग करा, शक्यतो जर तुम्ही ह्या ट्रिक्स यूज केल्या 100% तुमचं शोल्डर हे अजिबात उतरणार नाही. पण तरीही जर उतरत असेल, मनात शंका असेल, तर तुम्ही कटिंग करतानाच काय करायचं, जसं मी आता हा डीप गळा घेते बघा. बऱ्याच वेळा काय होतं, आपण असा डीप गळा घेतो ना, हे बघा अशा पद्धतीने, आणि मग हे शोल्डर उतरतं आपलं, नाही का. मग आपण काय करतो, इथे नॉट बांधतो, बरोबर. अशी नॉट बांधतो आपण इथे, असं फुल वगैरे काढून छान असं नॉट वगैरे बांधतो, बरोबर, याच्या मधल्या भागापासून. तर आता हे झालं नॉटचं. जर तुमचं शोल्डर उतरतं, तुमचं जर तयार शोल्डर झालं, तुम्ही जर ह्या ट्रिक्स यूज केल्या जे मी तुम्हाला सांगितलं, आर्महोल, शोल्डर आणि हा मोंढ्याचा आकार कसा द्यायचा प्रॉपर मध्ये, ते जर तुम्ही यूज केलं तर तुमचं शोल्डर मी खरंच सांगते अजिबात उतरणार नाही. आणि जरीही तुमच्या मनात शंका आहे, जर उतरलंच आणि ब्लाऊज खराब झालाच, तर तुम्हाला इथे काय करायचंय बघा, 1/2 इंचाने डायरेक्टली जो काय आपण गळा घेतला तो पॉइंट आपल्याला घेऊन जोडायचा इथं. इनी तुमचं जो काही चान्स असतो ना शोल्डर उतरायचा, तो सुद्धा इथं राहून जातो. इथं तुमचं शोल्डर हे उतरणार नाही. येणे कटिंग करताना हे आपल्याला फ्रंट पार्ट बॅक साइड पार्ट दोन्हीचंही याच पद्धतीने कटिंग करायचंय. त्यावेळेसच काय होतं, शोल्डर जे आहे ते उतरायचं राहून जातं. अशा पद्धतीने मी ही नॉड काढलेली आहे, याच्यावरती पाहू शकता. आपण इथून ही नॉड अशी बांधू शकतो जर शोल्डर हे उतरायला लागलं तर.
पण शोल्डरही नॉडही बांधायची गरज पडणार नाही तुम्हाला जर ह्या ट्रिक्स तुम्ही 3 यूज केल्या तर. अशा पद्धतीने मी तुम्हाला शोल्डर, आर्म होल आणि मोंढ्याला आकार कसा द्यायचा तो, आणि त्याचबरोबर हा पाव इंचाने इकडे गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे तिरकी. कटिंग जर नाही केलं तर आपण ज्यावेळेस आपण शोल्डर जॉईंट करतो त्यावेळेस तुम्हाला तिरकी टीप मारून घ्यायची आहे. जशी आपण ही सरळ टीप अशी मारून घेतो बघा, ही जशी आपण सरळ टीप मारून घेतो त्याच पद्धतीने ही खालून आपल्याला पाव इंचानी या पद्धतीने इथे अशी तिरकी टीप मारून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने शिलाई केल्यावरही तुम्ही टीप मारून घेऊ शकता किंवा कटिंग करतानाही अशा पद्धतीने हे कट करून टाकू शकता. तर हे शोल्डर उतरू नये म्हणून तुम्हाला आज मी ह्या 2-3 ज्या आहेत ट्रिक्स सांगितल्या ह्या तुम्ही नक्की यूज करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.